सेकंड मोस्ट ऑर्गॅनिक कंपाऊंड प्रोटीन. प्रोटीन हा अतिशय महत्वाचा ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. The name protein, term protein was coined by बर्जेलियस नावाच्या सायंटिस्टनं सुरुवातीला प्रोटीन ही टर्म यूज केलेली आहे. लाईफ ज्यावेळी अस्तित्वात आलं त्यावेळी पहिले अतिशय महत्वाचे कंपाऊंड्स जे निर्माण होणं गरजेचं होतं ते बनले न्यूक्लिओप्रोटीन्स. न्यूक्लिक ऍसिड्स आणि प्रोटीन्स बनले. लाईफ अस्तित्वात येताना फार महत्वाचा बदल हा समजला जातो. आजही आपण वेगवेगळे जे मेडिसिन बनवतो त्याच्यामध्ये जेनेटिक कोडचा अभ्यास करून जेनेटिक इन्फॉर्मेशनचा स्टडी करतो किंवा प्रोटीनचा सुद्धा स्टडी करतो, कारण हे दोन्ही इंटररिलेटेड आहे. आणि मग बायो इन्फॉर्मेटिक्स मध्ये आपण यांचा वापर करून अनेक प्रकारचे नवीन नवीन ड्रग्ज बनवतो किंवा अन्य कंपाऊंड बनवत असतो. वॉटर नंतर सर्वात अबंडंट असणारा सेल मध्ये सर्वात जास्त काय आहे? वॉटर आहे. 90% पर्यंत वॉटरच आहे. पण वॉटर नंतर 7 to 14% पर्यंत सेकंड मोस्ट अबंडंट कंपाऊंड इन सेल प्रोटीन. तुम्ही म्हणाल कार्बोहायड्रेट मोस्ट अबंडंट म्हटला, इथे लाईफ मध्ये सजीव सृष्टीमध्ये सगळ्यात जास्त कोण आहे याच्या प्रमाणात ते कार्बोहायड्रेट आहेत. पण सेल मध्ये प्रोटीन. वॉटर नंतर अबंडंट कोण आहे? प्रोटीन. याची कॅलरिक व्हॅल्यू किती आहे? 5.6 किलो कॅलरी. 1 ग्रॅम प्रोटीन जर आपण खाल्लं तर त्यापासून 5.6 किलो कॅलरी एवढी एनर्जी मिळणार. सर्व डाळींमधून मोठ्या प्रमाणावर आपल्याला प्रोटीन्स मिळतात. एग मधून मोठ्या प्रमाणावर आपल्याला प्रोटीन्स मिळतात. नॉनव्हेज मधून मोठ्या प्रमाणावर आपल्याला प्रोटीन्स मिळतात. जास्त प्रमाणात प्रोटीन मिळणारे हे वेगवेगळे कंपाऊंड्स आपण सांगितले. दुधापासून मिळतात, इतरही आहारापासून मिळतात, पण कमी प्रमाणात मिळतात ते. आणि डेली आपल्याला 70 ते 100 ग्रॅम प्रोटीन पाहिजेत. आपल्याला दररोज 70 ते 100 ग्रॅम प्रोटीन पाहिजेत म्हणजे पाहिजेतच. प्रोटीन म्हणजे काय? अमिनो ऍसिड लिंक्ड बाय अमिनो ऍसिड, अमिनो ऍसिड, अमिनो ऍसिड, अमिनो ऍसिड, अमिनो ऍसिड एकमेकाला जोडले 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 जोडून इथं तयार झाली. अनेक पेप्टाइड बॉन्डनं हे जोडले अमिनो ऍसिड आणि तयार झाली पॉलीपेप्टाइड चेन. पॉलीपेप्टाइड चेन तयार होते. सो इट इज अ मेड अप ऑफ मेनी अमिनो ऍसिड्स लिंक्ड बाय पेप्टाइड बॉन्ड्स टू प्रोड्यूस पॉलीपेप्टाइड चेन. पेप्टाइड बॉन्डच्या लिंकेजनं ही पॉलीपेप्टाइड चेन तयार झालेली असते. हा लार्ज मॉलिक्यूल आहे, मॅक्रो मॉलिक्यूल आहे. जनरली त्यामध्ये 100 ते 3000 अमिनो ऍसिड असू शकतात. काही प्रोटीन मध्ये 100 अमिनो ऍसिड असतील, काही मध्ये जास्त असतील. 3000 पर्यंत अमिनो ऍसिडची ही पॉलीपेप्टाइड चेन असू शकते. आता अमिनो ऍसिड म्हटलं तर एकूण अमिनो ऍसिड नेचर मध्ये 300 आहेत.
परंतु या 300 अमिनो ऍसिड पैकी फक्त 20 अमिनो ऍसिड्स हे प्रोटीन, शरीरात प्रोटीन बनवले जातात, सेल लेवलला प्रोटीन बनवले जातात. खास डीएनए, आरएनए आणि रायबोसोम या तिन्ही स्ट्रक्चर मिळून प्रोटीन बनवायची प्रोसेस करतात. ते प्रोटीन बनवण्यासाठी 20 अमिनो ऍसिड इसेन्शियल आहेत. आता जे 20 अमिनो ऍसिड लागतात सेलमध्ये प्रोटीन बनवण्यासाठी, त्याच्यापैकी फक्त 10 अमिनो ऍसिड ॲनिमलच्या बॉडीमध्ये बनू शकतात. म्हणजे ते कसे झाले? बाहेरून गरजेचे आहेत का? आपलं शरीर जर अमिनो ऍसिड काही बनवत असेल तर बाहेरनं गरजेचे आहेत का? नाही. त्यांना आपण नॉन इसेन्शियल अमिनो ऍसिड्स म्हणतो. परंतु राहिलेले 10 अमिनो ऍसिड मात्र आपल्याला आहारातून मिळणार आहे, डाएट मधून आपल्याला मिळणार आहेत. ते इसेन्शियल अमिनो ऍसिड आहेत. ते डाएट मधून आपल्याला मिळालेच पाहिजेत, तरच प्रोटीन सेल लेवलला बनणार आहेत. तरच प्रोटीन सेल लेवलला बनणार आहेत. आता नॉन इसेन्शियल अमिनो ऍसिड मध्ये समजा ग्लायसिन असेल, सिरीन असेल, ॲस्पार्टिक ऍसिड असेल, आणि इसेन्शियल अमिनो ऍसिड जे आहेत ते ल्युसीन आहे, ट्रिप्टोफॅन आहे, मिथिओनिन आहे, असे अनेक आहेत. 10 हे आणि 10 हे असे अनेक अमिनो ऍसिड, म्हणजे 10 अमिनो ऍसिड नॉन इसेन्शियल, कारण आपल्या शरीरात ते आहेत, बनू शकतात. 10 अमिनो ऍसिड मात्र डाएट मधून घ्यावे लागतात. ते इसेन्शियल झाले, कारण प्रोटीन बनवायला 20 लागतात. या प्रोटीनचं मॉलिक्युलर वेट किती आहे? 68,000 डेल्टॉन, 68,000 डेल्टॉन एवढं मॉलिक्युलर वेट आहे या प्रोटीनचं. जर बॅक्टेरियल सेल घेतली तर बॅक्टेरियल सेल मध्ये आपल्याला 2000 प्रकारचे 2000 प्रोटीन्स मिळतात. आणि आपली ह्युमनची सेल घेतली तर आपल्याला 1,00,000 प्रोटीन्स आपल्या ह्युमनच्या सेलमध्ये असतात. या प्रोटीन मध्ये, प्रोटीन कशानं बनलं? अमिनो ऍसिड. आणि अमिनो ऍसिड मध्ये काय असतं? प्रोटीन मध्ये काय असतं? कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन. हे तर असणारच आहेत, हे तर असणारच आहेत. परंतु याच्याशिवाय आणखी काय आहे? नायट्रोजन. नायट्रोजन आहे. याच्यामध्ये 2 अमिनो ऍसिड, हे अमिनो ऍसिड आहे, या अमिनो ऍसिडचा अमायनो ग्रुप, दुसरं अमिनो ऍसिड आहे त्याचा COOH ग्रुप. या दोघांमध्ये पेप्टाइड बॉन्ड तयार होतो. पहिल्या अमिनो ऍसिडचा अमायनो ग्रुप आणि त्याच्यानंतरच्या अमिनो ऍसिडचा COOH ग्रुप यांच्यापासून पेप्टाइड लिंकेज तयार होतं, पेप्टाइड बॉन्ड तयार होतो. आणि असेच रिपीट 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 होतं, म्हणून तर आपण प्रोटीनला पॉलीपेप्टाइड चेन म्हणतो. जर इथं 1-2 अमिनो ऍसिड जोडले असतील तर ते डायपेप्टाइड, 3 ट्रायपेप्टाइड, टेट्रापेप्टाइड किंवा हळू अनेक 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 अमिनो ऍसिड असे जोडले असतील तर पॉलीपेप्टाइड चेन. प्रोटीन जे असतात त्या प्रोटीन मध्ये अमिनो ऍसिड कुठल्या प्रकारचे जास्त आहेत त्याच्यावर पण टाईप केलेले आहेत. जर बेसिक अमिनो ऍसिडचं प्रमाण जर प्रोटीन मध्ये जास्त असेल तर त्याला आपण बेसिक प्रोटीन्स म्हणतो. जसं हिस्टोन नावाचं प्रोटीन जे डीएनए बरोबर असोसिएटेड आहे, पॅकिंग साठी गरजेचं आहे. कारण डीएनएचा लांब असणारा 2.25 मीटर एवढ्या लांबीचा डीएनएचा धागा, 2.25 मीटर डीएनए लांब आहे आपलं, त्याचा एवढा मोठा धागा, जसं लांब धागा आपण रिळाभोवती गुंडाळून 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 ठेवतो की नाही, पॅकिंग करतो की नाही, तसं डीएनएला पॅक करण्यासाठी हिस्टोन प्रोटीन्स लागतात. त्यात आर्जिनिन, लायसिन अमिनो ऍसिडचं प्रमाण जास्त असतं, कारण ते बेसिक अमिनो ऍसिड्स आहेत आणि म्हणून त्याला आपण बेसिक प्रोटीन्स म्हणतो. आणि ज्या प्रोटीन्स मध्ये ऍसिडिक अमिनो ऍसिड जास्त आहेत त्याला
ऍसिडिक प्रोटीन्स म्हणायचं. आपले जे ब्लड प्रोटीन्स आहेत, मग कोणते आहेत? ग्लोब्युलर प्रोटीन्स असतील, अल्ब्युमिन असेल, ग्लोब्युलिन असेल, फायब्रिनोजिन असेल, हे सगळे प्रोटीन्स आहेत, ब्लड प्रोटीन्स आहेत. ते कुठले आहेत? ऍसिडिक प्रोटीन्स आहेत. जसं कार्बोहायड्रेटचं क्लासिफिकेशन आपण केलं, तसं प्रोटीनचं एक क्लासिफिकेशन आहे. त्यामध्ये सिंपल प्रोटीन्स, कॉन्जुगेटेड आणि डिराइव्ड. सिंपल प्रोटीन म्हणजे जे प्रोटीन फक्त अमिनो ऍसिड लिंक्ड बाय अमिनो ऍसिड लिंक्ड बाय अमिनो ऍसिड लिंक्ड बाय अमिनो ऍसिड लिंक्ड बाय अमिनो ऍसिड, ओनली अमिनो ऍसिड चेन, पॉलीपेप्टाइड चेन, दॅट इज सिंपल प्रोटीन. हे वॉटर सोल्युबल असतात, सिंपल असतात, वॉटर सोल्युबल असतात. कॉन्जुगेटेड म्हटलं तर जर प्रोटीन ग्रुप बरोबर, म्हणजे अमिनो ऍसिड चेन असणारच आहे, याच्या बरोबर म्हणजे प्रोटीन ग्रुप बरोबर प्लस नॉन प्रोटीन ग्रुप असेल त्यामध्ये, तर त्याला आपण म्हणतो कॉन्जुगेटेड प्रोटीन्स. प्रोटीन ग्रुप प्लस नॉन प्रोटीन ग्रुप. जसं इथं क्रोमोप्रोटीन्स, म्हणजे क्रोमो म्हणजे कलर, वेगवेगळे कलर्स, क्रोमोप्रोटीन्स. ग्लायकोप्रोटीन, कार्बोहायड्रेट प्लस प्रोटीन. आता ग्लायकोप्रोटीन्स आपल्यामध्ये ज्या इम्युनोग्लोब्युलिन नावाच्या अँटीबॉडी आहेत, महत्वाच्या अँटीबॉडी आहेत. आज कोरोनावर डिफेन्स करायचा आहे, तर कोरोना बरोबर आपल्याला लढायचं आहे, तर लढण्यासाठी 7व्या दिवशी, कोरोना झाल्यापासून 7व्या दिवशी आपल्यामध्ये IgM, इम्युनोग्लोब्युलिन M नावाची अँटीबॉडी बनते. आणि नंतर बनते IgG, इम्युनोग्लोब्युलिन G, जी सर्वात महत्वाची अँटीबॉडी आहे. आणि या अँटीबॉडी त्याला फाईट करतात. आणि ते इम्युनोग्लोब्युलिन काय आहेत? कॉन्जुगेटेड प्रोटीन्स आहेत. म्हणून तर तुम्ही पहा, जिथं हे कोविड सेंटर्स आहेत, तिथं लोकांना अंडी खायला दिली जातात. कशासाठी? प्रोटीन भरपूर मिळावं म्हणून. कारण प्रोटीन भरपूर मिळालं तर हे ग्लायकोप्रोटीन्स जे इम्युनोग्लोब्युलिन्स जे आहेत तेही भरपूर बनतील आणि फाईट भरपूर करता येईल, व्यवस्थित करता येईल, म्हणून तसं केलं जातं. म्युकोप्रोटीन्स, कार्बोहायड्रेट प्लस प्रोटीन. न्यूक्लिओप्रोटीन्स, न्यूक्लिक ऍसिड प्लस प्रोटीन. लाइपोप्रोटीन्स, लिपिड प्लस प्रोटीन. फॉस्फोप्रोटीन्स, फॉस्फेट प्लस प्रोटीन्स. असे अनेक नॉन प्रोटीन ग्रुप जर त्याच्याबरोबर असतील तर त्याला आपण म्हणतो कॉन्जुगेटेड. आणि डिराइव्ड म्हणजे आपण जे कॉम्प्लेक्स प्रोटीन असतात त्याचं ब्रेकडाऊन जर केलं तर अर्धवट ब्रेकडाऊन झालेले डिराइव्ड असतात ते. ऑन हायड्रॉलिसिस झाल्यानंतर इंटरमिडिएट काही कंपाऊंड्स बनतात, इंटरमिडिएट काही प्रोटीन्स बनतात, त्याला आपण म्हणतो डिराइव्ड प्रोटीन्स. फॉर एक्झाम्पल, आपण फूड घेतो, फूड मधून प्रोटीन घेतले तर प्रोटीनचं डायजेशन आपल्या स्टमक मध्ये स्टार्ट होत आहे आणि त्या प्रोटीनचं ब्रेकडाऊन तुकडे 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 केले जातात आणि प्रोटीएजेस, पेप्टोन्स असे अर्धवट ब्रेक झालेले कंपाऊंड बनतात. त्याला आपण डिराइव्ड प्रोटीन्स म्हणतो. हायड्रॉलिसिस होऊन जे इंटरमिडिएट कंपाऊंड बनतात ते डिराइव्ड प्रोटीन्स असतात. त्यानंतर प्रोटीनचं स्ट्रक्चर, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी आणि क्वार्टर्नरी. प्रायमरी स्ट्रक्चर असेल तर सरळ चेन अमिनो ऍसिड, बघा अमिनो ऍसिड, अमिनो ऍसिड, अमिनो ऍसिड, अमिनो ऍसिड, अमिनो ऍसिड, अमिनो ऍसिड, हे प्रायमरी प्रोटीन आहे. सरळ अमिनो ऍसिड, अमिनो ऍसिड पेप्टाइड बॉन्डनं लिंक केलेले आहेत, त्याला प्रायमरी स्ट्रक्चर आपण म्हणतो. बेसिक प्रोटीन हे.
बेस हाय. त्याच्यानंतर जर हे प्रोटीन असे स्पायरली कॉइल्ड असतील तर त्याच्यामध्ये पेप्टाइड बॉन्ड तर असणार, पण त्याच्याबरोबर हायड्रोजन बॉन्ड सुद्धा तयार होतील. त्याला आपण म्हणतो सेकंडरी प्रोटीन. म्हणजे समजा हे प्रायमरी आहे आणि असं हे कॉइलिंग झालं सगळं, तर त्याला सेकंडरी म्हणायचं. आणखी फोल्ड 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 बनले, वेगवेगळ्या पद्धतीनं असे असे अनेक फोल्ड बनले, तर असं जे फोल्डेड स्ट्रक्चर असतं त्याला आपण टर्शरी म्हणतो. हायली फोल्डेड स्ट्रक्चर असतं त्याला आपण टर्शरी प्रोटीन्स म्हणतो. त्याच्यामध्ये पेप्टाइड बॉन्ड आहेत, हायड्रोजन बॉन्ड आहेत, डायसल्फाइड बॉन्ड आहेत, हायड्रोफोबिक इंटरॅक्शन आहे, आयोनिक बॉन्ड आहेत. इतक्या टाईपचे बॉन्ड फॉर्मेशन तिथं होत असतं. टर्शरी स्ट्रक्चर अतिशय स्टेबल असणारं स्ट्रक्चर आहे टर्शरी स्ट्रक्चर. आणि एकच आता काय झाले, एक चेन आहे, ही चेन अशी फोल्ड झाली सेकंडरी, आणखी फोल्ड 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 झाली तर टर्शरी. आणि अशा दोन चेन फोल्डेड, हायली फोल्डेड दोन स्वतंत्र चेन जर अशा होत असतील तर त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो क्वार्टरनरी स्ट्रक्चर. 2 or more polypeptide forms a folded structure. त्याला आपण क्वार्टरनरी म्हणतो. तर प्रोटीनचे एकूण 4 मेन टाईप येतात. प्रायमरी स्ट्रक्चर आहेत, प्रायमरी स्ट्रक्चर, सेकंडरी स्ट्रक्चर, टर्शरी स्ट्रक्चर आणि क्वार्टरनरी स्ट्रक्चर आहे. फायनली प्रोटीन कशासाठी पाहिजेत? These are building blocks of cell. सेलमध्ये बिल्डिंग, सेल बॉडी बिल्डिंग साठी प्रोटीनची आवश्यकता आहे. तुम्ही पहा जे बॉडी बिल्डर आहेत त्यांना प्रोटीन पावडर मोठ्या प्रमाणावर दिले जाते. प्रोटीन भरपूर, नॉनव्हेज भरपूर खायला सांगितलं तर, कारण बॉडी बिल्ड करायला प्रोटीनची आवश्यकता आहे. हा एक रोल झाला. दुसरा रोल काय? ऑल मेम्ब्रेन्स आर मेड अप ऑफ लिपिड अँड प्रोटीन. सो प्रोटीन इज अ मेन कॉन्स्टिट्युएंट ऑफ मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेन, ऑर्गॅनेलचं मेम्ब्रेन, कुठलं का मेम्ब्रेन असे नाही सेलमधलं, तर त्याच्यामध्ये प्रोटीन हा महत्त्वाचा कंपोनंट आहे. काही प्रोटीन्स त्याच्यामध्ये जे वॉटर सोल्युबल कंपाऊंड आहेत त्यांना प्रॉब्लेम येतो. लिपिड सोल्युबल असतील ते मेम्ब्रेन मधून जाऊ शकतात, पण जे लिपिड सोल्युबल नाहीत ते कंपाऊंड कॅरी करायला कॅरियर, काही चॅनल, काही टनेल, तुम्ही सेल मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर स्टडी केलेलं आहे, तिथं काही चॅनल प्रोटीन आहेत, काही टनेल प्रोटीन आहेत, काही प्रोटीनचे गेट असतात. एका मेम्ब्रेन मधून एका ठिकाण एका बाजूकडनं दुसऱ्या बाजूकडं कंपाऊंड्सने घेऊन जाण्यासाठी, स्पेशली वॉटर सोल्युबल कंपाऊंड्स ट्रान्सपोर्ट करण्यासाठी किंवा इतर कंपाऊंड ट्रान्सपोर्ट करण्यासाठी, आयोनिक ट्रान्सपोर्ट करण्यासाठी प्रोटीनची आवश्यकता आहे. न्यूक्लिओप्रोटीन्स, तिथं आता डीएनए लांब भाग आहे पण त्याला पॅक करून ठेवायचा असेल व्यवस्थित तर त्याच्यासाठी हिस्टोन प्रोटीन, नॉन हिस्टोन प्रोटीन वापरले जातात. हिस्टोन, नॉन हिस्टोन प्रोटीन त्यासाठी यूज केले जातात. त्याचबरोबर जे हॉर्मोन्स आपण आपल्या बॉडीमध्ये एका ठिकाणाहून हॉर्मोन सिक्रेट होत आहे दुसऱ्या ठिकाणी जाऊन काम करतं ते, तर हे मेजॉरिटी हॉर्मोन्स प्रोटीन आहेत. मेजॉरिटी, सगळे नाही, काही स्टिरॉइड पण आहेत. मेजॉरिटी हॉर्मोन्स, एस्पेशली आपल्या पिट्युटरी ग्लँडचे सर्व हॉर्मोन्स प्रोटीन आहेत. त्याचबरोबर आपण जे डिफेन्स करतो, म्हणजे आपण रोग प्रतिकार शक्ती, आता आपल्या सध्या तर चर्चा तीच आहे, आपण वेगवेगळे काढे करा आणि रोग प्रतिकार शक्ती वाढवा. स्पायसेस अनेक एकत्र करून त्याचा काढा केला जातो आणि त्याच्यामुळे आपली इम्युनिटी वाढते. म्हणजे आपल्या इम्युनिटी वाढायला हे प्रोटीन्स, जे ग्लायकोप्रोटीन्स बनलेले आहेत, ज्या डिफेन्स करणाऱ्या सेल आपल्यामध्ये असतात, त्या सेल बनवायला पाहिजेत की नाही?
त्या बनायला पाहिजेत आणि ते प्रोटीन्स आहेत. सो दे हेल्प्स इन डिफेन्स सिस्टीम. आपल्यामध्ये जो डिफेन्स आहे तो डिफेन्स सुद्धा यामुळं मेंटेन केला जातो. त्याचबरोबर प्रोटेक्शन आहे. केरेटिन आपल्या नखामध्ये आहे, बघ बरं. केरेटिन नावाचं प्रोटीन कुठं आहे? आपल्या नखामध्ये आहे. केसामध्ये कोणतं? केरेटिन प्रोटीन आहे. केरेटिन प्रोटीन केसामध्ये आहे, नखामध्ये आहे. प्रोटेक्शनचा रोल आहे तिथं. फर वगैरे अशा ह्याच्यामध्ये केरेटिन प्रोटीन जे आहे म्हणजे त्याचा प्रोटेक्शनसाठी उपयोग आहे. त्याचबरोबर ऑक्सिजनचा ट्रान्सपोर्ट ब्लड मधून करणे, CO2 चा ट्रान्सपोर्ट करणे, ऑक्सी हिमोग्लोबिन, कार्बॅमिनो हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन काय आहे? हिम प्लस ग्लोब्युलर प्रोटीन. सो इट ऍक्ट्स ॲज अ कॅरियर. वेगवेगळ्या कंपाऊंडचा म्हणजे गॅसेस ट्रान्सपोर्ट करण्याचं काम प्रोटीन करतंय, असा याचा रोल आपल्याला सांगता येईल. असे अनेक महत्वाचे रोल आहेत या प्रोटीनचे. तिकडच ते पलीकडचं कॅमेरा पलीकडचं.